हॅलो एव्हरीवन, गुड मॉर्निंग. तर आज आमच्यासाठी खूप महत्त्वाचा दिवस होता, कारण आज आमच्या नूतनचा होता रिझल्ट. मुलांच्या आयुष्यातले छोटे छोटे क्षण अनुभवायला आपण त्यांच्यासोबत असायलाच हवं. मग आम्ही दोघांनी सुद्धा ऑफिसमधून 1-2 तासाची सुट्टी घेतली आणि लगेच शाळेत पोहोचलो. मनात थोडी धाकधूक होतीच, पण नूतनचा रिझल्ट हातात आला आणि थोडंसं मनावरचं दडपण कमी झालं आणि चेहरा आनंदाने फुलला. तिला 70% मार्क मिळाले होते. तिचं कौतुक करून आम्ही लगेच शाळेच्या ऑफिसकडे वळलो, आणि एका वेगळ्या कारणासाठी. आज आम्ही तिच्या लिव्हिंग सर्टिफिकेटसाठी अर्ज दिला. तुम्ही विचार करत असाल की रिझल्ट चांगला असूनही आम्ही शाळा का बदलतोय? तर आम्ही नूतनच्या बाबतीत एक मोठा निर्णय आणि कठीण असा निर्णय घेतलेला आहे. नूतन पुढच्या शिक्षणासाठी गावी जाणार आहे. निर्णय घेताना आमचं मन आम्हालाच ठाऊक आहे. आम्ही दोघेही जॉब करतो, त्यामुळे नूतन घरात एकटी असते. आजकाल बाहेरची परिस्थिती बघता तिला एकटं सोडणं आम्हाला सुरक्षित वाटत नाहीये. कामावर असतानाही माझं अर्ध लक्ष घरी तिच्याकडेच असतं. रोज ऐकू येणाऱ्या वाईट घटनांमुळे मनात सतत एक भीती असायची. तो अशा प्रकारे इच्छा नसतानाही एलसीचा अर्ज द्यावा लागला. काय करणार? आजचा दिवस खूप संघर्षाचा होता, पण भविष्यातील सुखासाठी ही छोटीशी तडजोड आम्ही आनंदाने स्वीकारलेली आहे. अशा प्रकारे सर्व फॉर्मॅलिटीज कंप्लीट करून आम्ही घरी जायला निघालो होतो, कारण इथून घरी जाऊन ऑफिसला पण जायचे होते. फक्त 2 तासाची सुट्टी काढली होती. असा होता आजचा दिवस. भेटूया उद्याच्या एका नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.